नमस्कार, मी प्रशांत कदम. जेनझीच्या आंदोलनानं नेमकं काय साध्य केलं? या आंदोलनामुळं मोदी सरकारला त्यांच्या कारकिर्दीतला पहिला राजीनामा तर घ्यावा लागलाच. पण गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतोय, की मोदींची भाषा अचानक बदललेली आहे. ते Instagrammer बनलेले आहेत. हे पण या एक आंदोलनाचं फार मोठं यश म्हणावं लागेल. पण काल त्यांनी एक व्हिडिओ Instagramवरती टाकला आणि त्याच्यातून त्यांनी या जेनझीला एक प्रकारे संस्कारी शिकवणी देण्याचा प्रयत्न केला आणि यांना कशी सुधारण्याची गरज आहे आणि त्यांना मी माफ करतो. खरं तर कुठलाही मुद्दा जो आहे तो स्वतःच्या भोवती कसा आणायचा याचं एक कौशल्य पंतप्रधान मोदींना चांगलं हस्तगत आहे आणि त्या बाबतीत म्हणजे मुद्दा काय आहे तर शिक्षण व्यवस्थेचा, पेपरफुटीचा, त्याच्याबद्दल लोकं आंदोलन करतायत, सरकारला प्रश्न विचारतायत. याच्यामध्ये तुमच्या आईचा मुद्दा आणि या सगळ्या इमोशनल गोष्टी आणायचा खरं तर काही विषय नव्हता. पण पंतप्रधानांनी ते पुन्हा एकदा केलेलं आहे. आज रविवारचा दिवस आहे. मी खरं तर गावाकडे आलो आहे. निखिल सर मुंबईमध्ये आहेत. पण या आंदोलनाचा एक आढावा थोडक्यात, कारण हे आंदोलन वेगवेगळ्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. एकतर असं आंदोलन, अशी भाषा असलेलं आंदोलन या देशामध्ये पहिल्यांदाच झालेलं आहे का याच्याबद्दलची चर्चा होतीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा पुढच्या गोष्टी लोकसभेच्या समोर आहेत, त्यावेळी काही राजकीय अर्थ काढण्याची घाई या आंदोलनातनं करायची का? पुढं नेमका अजेंडा काय असणार आहे कॉकरोच जनता पार्टीचा? आत्ता त्यांच्या आंदोलनातनं काय दिसतं आहे, या सगळ्याची चर्चा करणार आहोत. निखिल सर, खूप 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 स्वागत आहे. रविवारची सकाळ आहे. आपण विषय मोदींचा निवडलेला आहे. काल त्यांनी ज्या पद्धतीचा व्हिडिओ टाकला, काय त्या व्हिडिओवरनं तुम्हाला वाटतंय? आणि अमित शहा ज्यांच्या खात्याचा हा प्रश्न आहे पोलीस लाठीमाराचा, ते अजूनही 1 आठवडा झाला संसदेमध्ये अजूनही सभागृहामध्ये काही बोलत नाहीयेत. एक 2 ओळीची पोस्ट सुद्धा त्यांनी बाहेर टाकलेली नाहीये. तर त्यांची चुप्पी आणि मोदींचे हे अशा पद्धतीचे व्हिडिओ हे काय सांगतं नेमकं? प्रशांत, एक तर हे जे आंदोलन आहे माझ्या मते ते अभूतपूर्व होतं, ते ऐतिहासिक होतं. कारण मोदींच्या 12 वर्षाच्या राजवटीमध्ये अशा प्रकारे तरुणांचा उद्रेक, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, गरीब, श्रीमंत सर्व प्रकारच्या तरुणांचा उद्रेक आजपर्यंत पाहायला मिळाला नव्हता. मोदींच्या काळामध्ये आंदोलनं झाली नाहीत का? तर आंदोलनं भरपूर झाली. छोटी आंदोलनं, मोठी आंदोलनं. उदाहरणार्थ शेतकऱ्यांचं आंदोलन तर वर्षभर चाललं आणि मोदी सरकारने अनन्वित अत्याचार केले. 700 शेतकरी दगावले या आंदोलनामध्ये. शाहीनबागचं आंदोलन सुद्धा कशा प्रकारे गुंडाळण्यात आलं आपल्याला माहिती आहे. सीए एनआरसीचं आंदोलन. पण पहिल्यांदाच मध्यमवर्गीय मुलं, मध्यमवर्गीय विद्यार्थी आणि मध्यमवर्गीय पालक यांच्या मनाला हात घालणारं, यांच्या रोजच्या आयुष्याला स्पर्श करणारं हे आंदोलन होतं. त्यामुळे ते शहरात तर पोचलंच, पण गावागावात सुद्धा पोचलं. जे लोक कायम शहरी आणि ग्रामीण असा भेद करतात, त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की इंटरनेट आता गावागावात पोचलेलं आहे. त्यामुळे तरुणांच्या प्रश्नांबाबत, शिक्षणाच्या प्रश्नाबाबत मुंबईच्या मुलाला जे वाटतं, पुण्याच्या मुलाला जे वाटतं, साताऱ्याच्या मुलाला जे वाटतं, तेच गडचिरोलीच्या मुलालाही वाटतंय. आणि ही वस्तुस्थिती सगळ्या देशाला लागू होते, हे लक्षात घ्या. म्हणजे एक आपल्याला म्हणावं लागेल की ह्या आंदोलनाने, या जेन झी ज्याला सतत म्हणतायत, जेन झी, म्हणजे मला आक्षेप अशासाठी आहे की या जेन झीचं पण ठिल्लरीकरण करण्याचा प्रयत्न होतोय माध्यमांकडून, राजकारण्यांकडून, काही प्राध्यापकांकडून, काही विचारवंतांकडून. जेन झीचं जे आंदोलन आहे हे नव्या पिढीचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन समाजातल्या प्रत्येक घटकाला काहीतरी सांगू इच्छितंय. मुद्दा असा आहे, तुम्ही ऐकताय का? तुमचे डोळे उघडे आहेत का? तुमचे कान उघडे आहेत का? की तुम्ही झापडबंद आहात? अजूनही मला असं वाटतं सरकार झापडबंद आहे, विरोधी पक्ष काही प्रमाणात झापडबंद आहेत, विचारवंत झापडबंद आहेत. जेन झीची मुलं काय म्हणतायत? ही फक्त परीक्षेविषयी बोलतायत का? ही फक्त शिक्षण पद्धतीविषयी बोलतायत का? का त्यांना इतके वर्ष साठलेला मनामधला असंतोष बाहेर काढायचा आहे? त्यांना बेरोजगारीविषयी बोलायचं आहे, त्यांना आपल्या भवितव्याविषयी बोलायचं आहे, त्यांना हेही सांगायचं आहे की आमच्या पालकांशी कनेक्ट नाहीये,
आमचा आमच्या शिक्षकांशी कनेक्ट नाहीये. हे सरकार विरोधात तर आंदोलन आहेच, पण सर्व प्रकारच्या प्रस्थापितांविरोधात हे आंदोलन आहे. हे या मुलांनी केलेलं बंड आहे. स्वतःच्या पालकांविरोधातही सरकार विरोधात आहे. सोपी गोष्ट आहे सरकार विरोधात आंदोलन आहे वगैरे हे विश्लेषण जे आता केलं जात आहे. पण अशा प्रकारचा असंतोष या तरुणांच्या मनात आहे, याची छोटीशी जाणीवही कुणालाही झाली नाही, इन्क्लुडिंग मीडिया. पत्रकारांना ग्राउंड रियालिटी माहित असायला पाहिजे असं आपण म्हणतो, पण ती ग्राउंड रियालिटी, मुलांच्या मनातला असंतोष हा पत्रकारांनाही माहित नव्हता, हा विचारवंतांना माहित नव्हता, हा शिक्षकांना माहित नव्हता, हा पालकांना माहित नव्हता, विरोधी पक्ष आणि सरकार तर दूरच. तर मला काय वाटतं, मला सगळ्यात या अभूतपूर्व आंदोलनाची खासियत ही वाटते की जे तुटलेपण आहे ना समाजामध्ये, तुटलेपण, संपूर्ण तुटलेपण, म्हणजे जेन झी तर आता नवी पिढी आहे, पण जेन झी ही जी पिढी आहे ती आधीच्या पिढीशी कनेक्टेड नाहीये. त्या आधीची पिढी आमच्याशी कनेक्टेड नाहीये. आमच्या आधीची पिढी आणखीन कुठच्या पिढीशी कनेक्टेड नाहीये. हे जे तुटलेपण आहे समाजामध्ये ते या आंदोलनाने बाहेर आणलेलं आहे. आणि या जेन झीची आपण चेष्टा करत होतो, अगदी सगळ्या आधीच्या पिढीतले लोक, काय ही पिढी, ही फक्त रीळ बघते, रील मेकर्स आहेत, इंस्टाग्रामवर काय वेडेवाकडे चाळे करते. या पिढीने दाखवून दिलं की आम्हाला देशाचं संविधान कळतं, आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं याची जाणीव आहे, आम्हाला महात्मा गांधी काय म्हणाले, आम्हाला भगतसिंग काय म्हणाले याची जाणीव आहे. फक्त एक गोष्ट ही पिढी सांगते की तुम्ही जिथून इन्फॉर्मेशन घेता ना, तुम्ही जिथून नॉलेज घेता, तुम्ही जिथून ज्ञान घेता, ते तुमचे मार्ग वेगळे आहेत आणि आमचे मार्ग वेगळे आहेत. आम्हाला घटना कोणी शिकवली? आम्हाला भाषण देणाऱ्या, बौद्धिक घेणाऱ्या तथाकथित शिक्षकांनी नाही शिकवली. आम्हाला कदाचित ही घटना या रील्स मधूनच कळली असेल, कारण रीलची चेष्टा करताना आपण हे विसरतोय की अनेक आंबेडकरवादी मुलांनी रील्स तयार केलेली आणि त्यातून ते बाबासाहेबांचा विचार सांगतायत, घटना सांगतायत. मला असं वाटतं या आंदोलनाची घोषणा जय भीम झाली, यामागे हे कारण आहे की या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं शिक्षणाचं महत्व, परिवर्तनाचं महत्व, संघर्षाचं महत्व, संघटित होण्याचं महत्व या रील्स मधूनच कळलेलं आहे. तेव्हा कृपया माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, तरुण पिढीला आपण सगळे समजून घेऊया, सगळे समजून घेऊया. मी कायम आयुष्यामध्ये तरुणांबरोबर काम केलेलं आहे. म्हणजे तू जर बघितलंस तर माझं अक्षर मॅगझिन असो किंवा महानगर असो किंवा आयबीएन लोकमतची टीम असो, या सगळ्या टीम मध्ये तरुण मुलं 80-90% होती. त्याच्यातला सगळ्यात ज्येष्ठ माणूस हा मीच होतो. आणि त्यावेळेला मी जेव्हा पेपर काढला महानगर, तेव्हा माझं वय 30 वर्ष होतं, बाकीचा स्टाफ हा 30 वर्षाच्या खालचा होता. मला या तरुणांच्या संवेदना ज्या आहेत, तरुणांची जी स्पंदनं आहेत, ही आजही जाणवतात. मी काय तरुण माणूस राहिलेला नाहीये, मी आता ज्येष्ठ नागरिकात माझी गणना होते, पण मला तरुणांच्या संवेदना, स्पंदनं जाणवतात. याचं कारण मी आयुष्यभर तरुणांबरोबर काम केलेलं आहे. आणि तरुण जेव्हा आपल्या घरातून बंडखोरी सुरू करतो, तेव्हा त्याची शेवटची बंडखोरी ही व्यवस्थेविरुद्ध असते, सरकार विरुद्ध असते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. तेव्हा आपण सगळं विश्लेषण करू या आंदोलनाचं, पण तरुण पिढीनी आपल्याला नवीन जीवनदान दिलेलं आहे, लक्षात घ्या. प्रशांत, हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. माझ्यासारख्या माणसाला वाटतंय, लोक म्हणतात वागळे काय एवढा उत्साह दाखवतायत, हे तरुणांचं आंदोलन आहे. अरे, तरुणांच्या आंदोलनातल्या उत्साहाचा स्पर्श जर तुम्हाला झाला नसेल तर तुम्ही दगड आहात, दगड. या आंदोलनात स्पर्श, मी जंतर मंतरवर गेलो, मी मुंबईतले तरुण पाहिले, ते काहीतरी नवीन सांगायचा प्रयत्न करत होते, ज्यांना या तारुण्याचा स्पर्श झाला नाही. तारुण्य हे काही वयावर अवलंबून नसतं. ज्यांना उत्साहाचा स्पर्श झाला नाही, ज्यांना या एनर्जीचा स्पर्श झाला नाही, त्यांची संवेदनाच बोथट झाली आहे असं माझं म्हणणं आहे. आणि पुढे आपण जाऊन चर्चा करूया, या आंदोलनाने सरकारला काय सांगितलं, विरोधकांना काय सांगितलं, इतरांना काय सांगितलं, ही चर्चा करूया. पण मुळात हा जो तरुणांचा संदेश आहे, आमचा ऐकून घ्या यार. आमची भाषा वेगळी आहे, आमची शैली वेगळी आहे, आमचं तंत्र वेगळं आहे. आम्ही इंस्टाग्रामवर असू, आम्ही वेडेवाकडे चाळे करत नाही, आम्ही काहीतरी गंभीर सांगण्याचा प्रयत्न करतोय, आमच्या मनातली खंत, आमच्या मनातला असंतोष सांगायचा प्रयत्न करतोय. कृपया आमचं ऐकून घ्या, डोळे आणि कान उघडे करा, हे तरुण मंडळी सांगतायत प्रशांत, हे आपण ऐकत आहोत.
आणि बदलाची स्वप्न पाहण्याची धमक जी आहे ती तरुणांमध्येच असते आणि तो करून दाखवायचा असेल तर त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे आपण ओळखलं पाहिजे. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला की भले ते रील्स मधून विचार मांडत असतील पण त्यांच्या समोर आंबेडकर आहेत, त्यांना संविधान कळतंय. कारण यातलं एक एक मीम जे आहे ते अशा ताकदीचं होतं की म्हणजे एका अग्रलेखातून जे सांगता येणार नाही ते एका एका मीमनं सुद्धा सांगितलेलं आहे. आता सर म्हणजे जेव्हा आपण विश्लेषणाकडे येऊ, मोदींचं या आंदोलनानं नेमकं काय करून ठेवलेलं आहे? त्यांच्या नेतृत्वासाठी हा किती मोठा धक्का आहे? त्यांच्या पॉप्युलॅरिटीला एकतर म्हणजे पूर्णपणे डॅमेज या आंदोलनानं केलेला आहे याच्याबद्दलची चर्चा होतीच आहे. पण काल त्यांचा जो एक व्हिडिओ आला, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी वापरलेले 2-3 शब्द जे आहेत ते फार म्हणजे धक्कादायक होते. एकतर ते असं म्हणतात की कल्चरल शॉक होत आहे हे आंदोलन म्हणजे. सोबत ते बोलताना मुलींच्या बद्दल बोलतायत की मुलींनी अशी भाषा वापरणं म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी एक तुमची पितृसत्ताक मानसिकता दिसते. आणि पुन्हा यांना सुधारण्याची गरज आहे, योग्य वाटेवर आणण्याची गरज आहे. याच्यातून जणू यांचं पॅरेंटिंग जे आहे ते नीट झालेलं नाहीये. अशा पद्धतीचा एक ठपका लावण्याचा प्रयत्न मोदी करतायत. मुळात त्यांना ही भाषाच कळेन अशी झालीये का जेनझीची? ते काय सांगू पाहतायत हे त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये का? प्रशांत, अगदी बरोबर बोलतोयस तू. अजूनही हे आंदोलन आता त्याची सांगता झालेली आहे जंतर मंतरवरच्या आंदोलनाची. देशभरातले विद्यार्थी सुद्धा हळूहळू शांत होत आहेत. आता ते आपले FIR रद्द करणं, पोलीस केस मागे घेणं यामध्ये अडकतायत. पण अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, गृहमंत्री अमित शहा असोत, त्यांचे सहकारी असोत, यांना हे समजतच नाहीये की हे आंदोलन काय होतं. आपल्याला बदलाची गरज आहे. या लोकांचा जो संपर्क आहे किंवा या लोकांचा जो संवाद आहे तरुण पिढीशी, हा पूर्णपणे तुटलेला आहे हे लक्षात घ्या. मी आजचे पेपर वाचत होतो. माझ्या हातात आजचा पेपर आहे. त्याची हेडलाईन आहे, जेन झी ना संयमाचा सल्ला. कुणी दिला संयमाचा सल्ला? तर तो म्हणे गृहमंत्री अमित शहानी दिलाय. अरे, जेन झी ना संयमाचा सल्ला तुम्ही देताय, तुमची डोकी ठिकाणावर आहे का? तुम्ही संयम नाही दाखवलात. तुम्ही या मुलांवर पॅलेट गन्स चालवल्यात, तुम्ही या मुलांवर AK-47 चालवलीत, तुम्ही या मुलांवर गोळीबार केलात, तुम्ही या मुलांवर लाठीमार केलात, तुम्ही या मुलांवर अश्रुधूर सोडलात. तुम्हाला या मुलांशी संवाद करण्याचा संयम का आठवला नाही? आता जेनझीला सल्ला देतायत. हे सगळं बोगस आहे. नरेंद्र मोदी यांचा जनतेशी असलेला संपर्क तुटलेला आहे. तो पूर्वीच तुटलाय, पण विशेषतः तरुण पिढीशी असलेला संपर्क तुटलेला आहे. एक लक्षात घे, 2014 साली समजा आपण असं लक्षात घेऊया, ही पिढी जर 5 वर्षाची असेल तर आज 12 वर्षानंतर ही पिढी 17-18 वर्षाची झालेली आहे. या पिढीने पूर्वीची काँग्रेस सरकार बघितलेली नाहीत. या पिढीने सरकार म्हणून जे काय बघितलेलं आहे ते केवळ नरेंद्र मोदींचं बघितलेलं आहे. आणि अत्याचार म्हणून जर काही बघितलेला असेल तर तो शेतकऱ्यांवरचा अत्याचार बघितलेला आहे, तो शाहीन बागवरचा अत्याचार बघितला आहे, तो आसाममध्ये CAA NRCच्या लोकांवर झालेला अत्याचार बघितलेला आहे, आणि आता आपल्यावर दागलेल्या गोळ्या आणि केलेला लाठीमार त्यांनी बघितलेला आहे. त्यामुळे अत्याचारी शासक म्हणून या मुलांसमोर नरेंद्र मोदींचीच प्रतिमा आहे. मोदींचा निषेध ही मुलं कशी करतायत तू लक्षात घे. ही मुलं आपल्यासारखा निषेध नाही करत. ही मुलं विनोदाचं अस्त्र वापरतायत. तू एक लक्षात घे, हे जगभरामध्ये सिद्ध झालेलं आहे की हुकुमशहा विरुद्ध विनोदाचं अस्त्र सगळ्यात प्रभावी ठरतं. त्यामुळे जे कॉमेडियन्स असतात ना, त्यांच्या विरुद्ध हुकुमशहा पहिलं आपला हत्यार उचलतो आणि त्यांना तुरुंगात टाकतो. हे लक्षात घ्या. हे जगभरात घडलेलं आहे. ही मुलं विनोदाचा वापर करतायत. आणि मला हे कळत नाही, कुठल्या भाषेला आक्षेप घेत आहेत नरेंद्र मोदी? म्हणजे याची चर्चा खूप झाली आहे, पण मी खूप रील्स पाहिली. मी आता या आंदोलनापासून प्रशांत इंस्टाग्रामवर अधिक आलो. मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा माझे इंस्टाग्राम फॉलोअर्स 93,000 होते. दिल्लीहून परत आलो तेव्हा माझे इंस्टाग्राम फॉलोअर्स 1,71,000 झालेले होते. याचं कारण मी तरुणांची भाषा समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की 90% रील जी आहेत त्याच्यामध्ये शिवीगाळ अजिबात नाही, त्याच्यामध्ये गंमत आहे. मला एक गोष्ट सांग, चाय बनाव चुतिया मत बनाव असं जर ही मुलं म्हणत असतील तर त्यात गैर काय आहे? तुम्हाला आक्षेप कसला आहे? चुतिया या शब्दाला आहे का? मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, चुत्या हा शब्द आपण खाजगी आयुष्यात सर्वसाधारणपणे वापरतो.
तूही वापरतोस, मी वापरतो. ढोंगीपणा खरंय, बंद खरंय. करूया. पूर्वी खरंय, खरंय. भाऊपाध्यायचं साहित्य आलं तेव्हा हो, त्याच्यामध्ये राडा हा शब्द होता. हो. वर्तमानपत्र राडा हा शब्द वापरायची नाहीत. दलित बरोबर. साहित्यातून, नामदेव ढसाळच्या कवितेतून, राजा ढाळेच्या लिखाणातून अनेक नवीन शब्द एक्झॅक्टली. आले. ते बरोबर. शेवट आपण आपलेसे केलेले आहेत. अगदी. कालच्या शिव्या या आजच्या शिव्या नसतात. कालच्या शिव्या या आज प्रस्थापित होतात. हे दलित पॅंथरच्या चळवळीतून, खरंय. तरुणांच्या चळवळीतून, अगदी जगभरच्या योग्य मुद्दा. चळवळीतून. आणि सर मुळात म्हणजे विद्रोहाची भाषा जी आहे ती अशी जळजळीतच असणार. ती काही अशी मिळमिळीत नाहीये. अगदी तुम्हाला जर अगदी काही व्यवस्थेच्या विरोधातला राग व्यक्त करायचा आहे, तर तो असा म्हणजे घणाघात झाला पाहिजे. तशीच भाषा असते ती. नाही प्रशांत, प्रॉब्लेम काय मी तुला सांगू. हां. संघ परिवारामध्ये म्हणजे मोदी ज्या संघ परिवारातून आले, अमित शहा ज्या संघ परिवारातून येऊन तडीपारगिरी करतात, त्या संघ परिवारामध्ये अशा प्रकारचा विद्रोह शिकवला जात नाही, हे लक्षात घ्या. आम्हाला विद्रोह कोणी शिकवला? आम्हाला विद्रोह महात्मा फुलेंनी शिकवला, शिवाजी महाराजांनी शिकवला, शाहू महाराजांनी शिकवला, आंबेडकरांनी शिकवला. या सगळ्यांचा संस्कार संघ परिवारात नाही. ते काय म्हणतात, गुरुजी नमस्ते, नमस्ते सदावत्सले. मला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला विद्रोह कळणार नाही मोदीजी, तुम्हाला विद्रोह कळणार नाही अमित शहा. तुमचा प्रॉब्लेम आहे की तुमचा संघ परिवार हा फक्त हिटलर आणि मुसोलिनीला मानतो. त्यामुळे फक्त हुकुमशहाला सलाम करणं, हुकुमशहा पुढे नतमस्तक होणं एवढंच तो मानतो. त्यांना ह्या जेनझीची विद्रोहाची भाषा कळणार नाही. मी 90% रील्स पाहिली आहे, ते मी तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगतो. आणि 10% रील्स सोडली तर त्यामधली भाषा मला आक्षेपार्ह वाटत नाही. जरी मोदींना चुतिया म्हटलं तरी, अरे खाजगीमध्ये शिव्या देतात कोण कोण मला माहिती आहे. बडबडे नेते शिव्या देतात, फक्त जाहीरपणे आल्या की ते आक्षेपार्ह ठरतं. ही पोरं विद्रोह करतायत. शिव्यांना महत्व काय येते माहितीये प्रशांत? थांब ऐक. शिव्यांना महत्व काय येते मी तुला सांगतो. कारण यांना गोळीबाराकडे दुर्लक्ष करायचंय. यांना गोळीबारावर किंवा लाठीमारावर जी चर्चा होत होती ती डायव्हर्ट करायची आहे. म्हणून हे महत्व शिव्यांना देत आहे. मला सांग, ती रुचिका सिंग 17-18 वर्षाची मुलगी काही बोलली रागाच्या भरात. अरे तिला घरी पोलीस पाठवून तुम्ही माफी मागायला लावता. मोदींना लाज वाटायला पाहिजे, अमित शहाना लाज वाटायला पाहिजे. एवढ्या छोट्या छोट्या मुलांना माफी मागायला लावताय. आणि नरेंद्र मोदी काय म्हणतात की तुम्ही मला बोललात, माझ्या मृत आईला बोललात. किती व्हिडिओ आले तुमच्या आईला बोलणारे मला सांगा. आणि तुम्ही काय करताय? माझा मुद्दा आहे, नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्याच्या आधीपासून, खरं तर 2002 पासून जेव्हा गुजरातमध्ये दंगली झाल्या तेव्हापासून मुसलमानांना शिव्या घालायला सुरुवात केली. गलिच्छ शिव्या हे आणि यांचे समर्थक घालत होते. शशी थरूरच्या मैत्रिणीला हे 50 लाखाची गर्लफ्रेंड म्हणाले. 50 कोटी. हो, 50 कोटी, सॉरी 50 कोटी. मला तर लाख, मी साधा मध्यमवर्गीय माणूस आहे, मला लाखच सुचतात. 50 कोटीची गर्लफ्रेंड म्हणाले. सोनिया गांधीला विधवा म्हणाले, काँग्रेस विदेशी विधवा म्हणाले. राहुल गांधींना पप्पू म्हणून यांनी जे शिवीगाळ केली, मी तुला वैयक्तिक अनुभव सांगतो. 2010 पासून मी सोशल मीडियावर आहे. तुमच्या बायकोवर बलात्कार करू अशा धमक्या मला भाजपच्या समर्थकांनी दिलेल्या आहेत, अंधभक्तांनी दिलेल्या आहेत. त्या मी कधी विसरू शकत नाही. माझं नरेंद्र मोदींना असं सांगणं आहे की जर तुमच्या आईला मुलांनी शिव्या दिल्या असतील तर तुम्ही माझ्या बायकोवर बलात्कार करू असं का म्हणालात? आणि ही माझ्या एकट्याची गोष्ट नाही, ही अनेकांची गोष्ट आहे. तुलाही ट्रोलिंग होत असेल, तूही बघ खाली काय लिहितात. माझं आव्हान आहे सर्व लोकांना की ज्यांना या मुलांच्या शिव्यांबद्दल आक्षेप आहे त्यांनी माझ्या सोशल मीडियावर जाऊन, फेसबुकवर जाऊन, ट्विटरवर जाऊन मोदींचे भक्त काय शिव्या देतात ते पाहावं. तेव्हा शिव्यांविषयी आक्षेप घेण्याचा हक्क नरेंद्र मोदींना नाही. प्रॉब्लेम असा आहे की नरेंद्र मोदींना विक्टिम मूड आवडतं, की आपल्यावरच अन्याय झालाय असं पहिल्यापासून ते दाखवतात. 2012, 13, 14 पासून हे दाखवतात की आपल्यावर कसा अन्याय झाला. आधी नेहरूंनी अन्याय केला, मग गांधींनी अन्याय केला, मग काँग्रेसनी अन्याय केला. त्यामुळे आताही ते विक्टिमहुडच्या मनस्थितीत आहेत, पण मुलं ऐकून घेणार नाही. माझं स्पष्ट मत आहे, नरेंद्र मोदींनीच मुलांची माफी मागायला हवी. याचं कारण आंदोलन किती दिवस चाललं? 35 दिवसाहून अधिक. तोपर्यंत तुम्ही लक्ष दिलं नाहीत. पोलीस पाठवले, आरपीएफ पाठवले, त्यानंतर गोळीबार केला, मुलींचे कपडे फाडले. मोदीजी लक्षात घ्या, तुम्ही मुलींचे कपडे फाडलेत, मुलींची डोकी फोडलीत आमच्या डोळ्यासमोर. मी तुम्हाला सांगतो, लोक म्हणतील निखिल वागळे भडकतो, निखिल वागळे उथळ आहे.
निखिल वागळे अमुक आहे तमुक आहे. अरे मुलींचे कपडे फाडताना पाहून जर तुमचं मन विचलित होत नसेल किंवा मनामध्ये राग गोळा होत नसेल तर कसली माणसं आहात तुम्ही? आणि हे लोक म्हणतात शिव्या दिल्या, मुलींचे कपडे फाडले तुमच्या पोलिसांनी. आणि राहुल गांधी बरोबर बोलतात, अमित शहांच्या आदेशावर हे कपडे फाडलेले आहेत, हा गोळीबार झालेला आहे, पॅलेट्स गन चालवलेले आहेत, AK-47 चालवली आहे. गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय दिल्लीत हे होऊ शकत नाही. मी तुला एक गोष्ट सांगतो, यांचा सगळ्यांचा संपर्क तुटलेला आहे. आणि हुकुमशहाच्या डोक्यामध्ये जेव्हा सत्ता जाते ना, तेव्हा हुकुमशहाला कळतच नाही आपली अधोगती कधी सुरू झालेली. सेम मोदींचं होतंय. मला माहित नाही 2029ला निवडणुका होतील तेव्हा मोदी जिंकतील की हरतील, कारण मोदी निवडणुका मॅनिप्युलेट करतात. माझा तर निवडणुकांवर सुद्धा आता विश्वास नाहीये. विरोधी पक्षांनी त्याचा विचार करायला हवा असं मला वाटतं. पण मोदी आता जनतेच्या मनातून उतरलेले आहेत, तरुण पिढीच्या मनातून उतरले, पालकांच्या मनातून उतरले. एकूणच नरेंद्र मोदींचा इंस्टाग्राम व्हिडिओ 3-4 व्हिडिओ केले त्यांनी रात्री 11 वाजता आल्यावर. त्या खाली ज्या कमेंट्स येतात ना त्या बघा, किती चेष्टा करतात मुलं नरेंद्र मोदींची. नरेंद्र मोदी यांच्याविषयी या देशातल्या तरुण पिढीला किंचितही आदर उरलेला नाही. ही कशाची निशाणी आहे? हे तुमचं सरकार जनतेच्या मनातून उतरलेलं आहे याची निशाणी आहे, लक्षात घ्या. प्रशांत, सगळ्यात महत्वाची गोष्ट यांनी काय केली माहिती आहे आंदोलनाने? भीती. भीती जी लोकांच्या मनात होती 12 वर्ष, या सत्ताधाऱ्यांची भीती ती नष्ट करून टाकली. हे अगदी खरं आहे. म्हणजे समाज आता भीतीमुक्त तरुण पिढी किमान निर्माण झालेली आहे. समाज झालाय की नाही मला माहित नाही. ज्याची आस आम्हाला लागली होती की लोक भीतीमुक्त व्हावेत, निर्भय बनू आंदोलन आम्ही सुरू केलं होतं. ते कुठच्या राजकीय पक्षासाठी किंवा पक्षाच्या विरुद्ध नव्हतं. भीतीमुक्त समाज निर्माण व्हावा अशी आमची आस होती. तो भीतीमुक्त समाज आता निर्माण झालेला आहे. आता मुलांना मोदींची भीती नाही, सरकारची भीती नाही, पोलिसांची भीती नाही, लष्कराची भीती नाही. जेवढं हे आंदोलन दडपायचा तुम्ही प्रयत्न कराल तेवढा उफाळ वर येईल. तुला माहिती आहे केशवसुतांची कविता आहे, केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. मशालीचा पोत खाली केला तरी ज्वाला वरती उफाळतात. तसंच या आंदोलनाचं होणार आहे. आणि हा मुद्दा बरोबर आहे की म्हणजे भीतीच संपून टाकलेली आहे या आंदोलनानं. अचानक म्हणजे या देशामध्ये राज्य कोण करतंय तर जेनझी करतायत अशा पद्धतीची एक स्थिती निर्माण झाली आहे. त्यांना हवं ते त्यांनी मिळवलं. म्हणजे महिनाभरापूर्वी जर आपण बघितलं तर म्हणजे राज्यभरामधले पक्ष फोडले जात होते. पश्चिम बंगालमध्ये TMC, आम आदमी पक्ष, आणि कुठंतरी एक अशी घुसमट होत चाललेली आहे असं वाटत असताना हे आंदोलन झालं आणि या आंदोलनामुळे एक राजीनामा सुद्धा झालेला आहे. सर, या आंदोलनामध्ये जर तुम्ही जून पासूनचा घटनाक्रम बघितला तर पोलीस लाठीमार झाल्यानंतरचं सेंटिमेंट जे आहे ते अचानकपणे जास्त बदललं. तिथून लोक जास्त या आंदोलनाशी कनेक्ट होऊ लागले. सुरुवातीला सोनम वांगचूक उपोषण करत होते, पण त्या उपोषणाला प्रतिसाद मिळत नव्हता. लोक जात होते, भेटत होते. पण पोलीस अत्याचार आणि त्याला या मुलांनी दिलेलं उत्तर हेच या आंदोलनामध्ये निर्णायक ठरलं. मग या सगळ्यामध्ये गृहमंत्र्यांची भूमिका आणि त्यांनी आतापर्यंत चूप राहणं याला काय म्हणायचं, त्याच्याबद्दलचं उत्तर या देशाला कधी कळणार आहे? घाबरले हा शब्द सौम्य आहे प्रशांत. घाबरले, गृहमंत्री घाबरले, अमित शहा घाबरले, नरेंद्र मोदी घाबरले. अधिक योग्य शब्द काय माहितीये? टरकले. टरकले हा जो शब्द आहे ना तो यांना लागू होतो. गृहमंत्री टरकले, मोदी टरकले या तरुणांच्या असंतोषाला. म्हणूनच तर लोकसभेत आले नाहीत, राज्यसभेत आले नाहीत. लोकसभेत 2 दिवस चर्चा झाली तेव्हा मोदी आणि शहा दोघही नव्हते, ते पळून गेले. आजही अमित शहा या विषयावर बोलायला काही तयार नाहीयेत. अमित शहानी येऊन सांगावं की माझ्या आदेशानुसार गोळीबार झाला नाही, गोळीबार चूक होता, माझ्या आदेशानुसार लाठीमार झाला नाही, अश्रुधूर सोडले नाहीत. मग हे सिद्ध होईल, राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे, की जर अमित शहाचा आदेश नव्हता तर कुणी आदेश दिला अमित शहाला न विचारता? म्हणजे अमित शहा अकार्यक्षम आहे असं सिद्ध होतं. अमित शहा जर अकार्यक्षम असतील तर मोदींनी त्यांना तिथे गृहमंत्री पदावर का ठेवलंय? भाजपवाले तर म्हणत होते हे आमचे सरदार पटेल आहेत. सरदार पटेल कधी पळपुटे नव्हते. सरदार पटेल कधी आपल्या जबाबदारीपासून पळून गेले नाहीत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी
दोघेही पळून गेले, लक्षात घ्या. आणि तू जे म्हणतोस, मी तुला सांगतो की बरोबर आहे, लाठीमार झाला, अत्याचार झाला, रिप्रेशन झालं, दडपशाही झाली, त्यानंतर हे आंदोलन मोठं झालं, त्यानंतर अधिकाधिक मुलं रस्त्यावर उतरली. पण लाठीमार होण्याच्या आधी काय परिस्थिती होती? 20 तारखेला म्हणजे 20 जुलैला सकाळी 8 वाजता मी जंतर मंतरवर होतो आणि व्यासपीठाच्या बाजूला होतो. काय घटना घडतायत हे मी बघत होतो. साधारणपणे माझा असा अंदाज होता 25-30 हजार मुलं येतील. मी जेव्हा आजूबाजूला बघायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, जंतर मंतरला येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर मुलं दिसतायत. हजारो मुलं, लाखो मुलं. किती मुलं असतील त्या दिवशी? मला भीती वाटायला लागली की आता इथे स्टॅम्पेड होतंय काय. इतकी गर्दी झाली, खचाखच गर्दी, खचाखच गर्दी. हे लाठीमार होण्याच्या आधी. मी तुला एक गोष्ट सांगतो, माझं जे रिडिंग आहे, सोनम वांगचुक यांचं उपोषण इतका काळ चाललं, ज्या दिवशी त्यांना उचललं, मला वाटतं 17 किंवा 18 तारखेला त्यांना उचललं आणि अतिशय वाईट पद्धतीने शिव्या देऊन उचललं. एक पांढरा कपडा, जसं काही एखादं प्रेत उचलतात तसा त्यांच्यावर टाकला आणि उचललं त्यांना. त्या घटनेपासून मुलांच्या मनातला असंतोष बाहेर यायला सुरुवात झाली आणि ती घटना घडल्यानंतर काही लोकांना असं वाटत असेल, आता सोनम वांगचुकला उचललं, आता आंदोलन संपणार, असं काही लोकांना वाटत होतं. काही विचारवंतांना, काही प्राध्यापकांना, दिल्लीतल्या काही पत्रकारांना वाटत होतं. पण ते झालं नाही. सोनम वांगचुकला उचलल्यानंतर इथली गर्दी वाढली. मी बघत होतो डोळ्यांनी. 18 तारखेला मी होतो दिल्लीमध्ये. मी डोळ्यांनी बघत होतो. सोनम वांगचुकना उचललं, दडपशाही केली, त्यांना एक प्रकारचं काय म्हणतात ते, पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये स्थानबद्धच करून ठेवलं. त्यांना अटकच केलेली होती, फक्त हॉस्पिटलमध्ये होते म्हणून ते आपण अटक म्हणत नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला जे नैतिक अधिष्ठान दिलं, त्या अधिष्ठानामुळे मुलांच्या मनाला त्यांनी हात घातला. म्हणजे अभिजित दिपकेचं जेवढं श्रेय आहे तेवढंच श्रेय किंवा त्यापेक्षा अधिक श्रेय सोनम वांगचुक यांचं आहे. 26 दिवस उपोषण करणं ही सोपी गोष्ट नाहीये. आयुष्यात उपोषण मी सुद्धा केलेली आहेत. 7-8 दिवसानंतर माणसाची जी हालत होते ते मला माहिती आहे. मी मेधा पाटकरांची उपोषणं पाहिली आहेत, मी दत्ता ईसवलकरांचं उपोषण पाहिलेलं आहे. 26 दिवस उपोषण केलं म्हणजे जे लोक आज सोनम वांगचुकवर टीका करतात ना, सोनम वांगचुक भाजपचे आहेत, याचे आहेत, मला त्याच्यामध्ये काही अर्थ अशासाठी वाटत नाही. स्वतःचा जीव त्यांनी पणाला लावला 26 दिवस उपोषण करून. त्यांच्याकडून काही चुका झाल्या. शेवटी त्यांनी मंत्र्यांकडून फळाचा रस घ्यायला नको होता, त्यांनी अभिजित दिपके किंवा नेहाला बोलवायला होतं, हे मला मान्य आहे, मी ते बोललोही आहे. पण एक लक्षात घे, त्या हॉस्पिटलमध्ये सत्ताधाऱ्यांशिवाय कुणालाही जायची परवानगी नव्हती. राहुल गांधींना सोडलं नाही, प्रियांका गांधींना नंतर सोडलं, विरोधकांना सोडलं नाही, अभिजित दिपके, नेहा आणि हे जे आंदोलनकारी होते त्यांनाही हॉस्पिटलमध्ये पोहोचू दिलं नाही. आणि सरकारने जबरदस्ती या मंत्र्यांच्या हातातून सोनम वांगचुकना ब्लॅकमेल केलं आणि रस पाजला. हे मी तुला सांगतो. सरकारने अनेक उपद्व्याप केले. 20 तारखेला मोर्चा निघण्याआधी या गर्दीमध्ये एक अँब्युलन्स घुसवण्यात आली, हे तुला माहिती असेल. अँब्युलन्स घुसवण्यात आली आमच्या समोर. अशी धाडधाड अँब्युलन्स येते स्टेजच्या दिशेने. मी म्हटलं कोण आलं, तर काय पसरवलं पोलिसांनी की आता हॉस्पिटलमधून सोनम वांगचुक आलेत आणि ते उपोषण स्वतः तर मागे घेतातच आहे, पण आंदोलन सुद्धा मागे घेणार आहेत, अशी बातमी पसरवली. एक 10 मिनिटं खळबळ झाली. पण तेवढ्यात अभिजितनी सांगितलं आपल्या सहकार्यांना की हे खोटं आहे, हे अनाऊन्स करा. ते अनाऊन्स केलं आशुतोष रांकानी की या अँब्युलन्स आणि आपला काही संबंध नाही, ही पोलिसांनी घुसवलेली आहे. पोलिसांनी दगडांचा ट्रक आणून ठेवला तिथे, म्हणजे लक्षात घे. आणि मी माझ्या डोळ्यांनी सांगतो, जो हिंसाचार झाला त्यातला बहुसंख्य हिंसाचार हा पोलिसांनी घडवला. पोलीस लक्षात घे मी काय बोलतोय. एका बसच्या काचा फोडताना मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. स्वतः पोलीस, हे लक्षात घे. होय, पोलीस स्वतः काचा फोडत होते, याचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत. पोलिसांनी डॅमेज झालेल्या गाड्याही तिथे आणून ठेवल्या होत्या. पोलीस रिक्षावाल्यांनाही मारत होते, रिक्षात बसलेल्या लोकांना दम देत होते. आमची रिक्षा एका ठिकाणी थांबून आम्हाला ऑलमोस्ट बाहेर काढण्यात आलं होतं. आम्ही पत्रकार आहोत सांगितलं म्हणून वाचलो. मला असं वाटतं प्रशांत, आजही नरेंद्र मोदींना हे कळलेलं नाही की दडपशाही करून भागणार नाही. आजही दडपशाही चाललेली आहे. आजही मुलांवरचे FIR मागे घेतले जात नाहीयेत.
आजही मीडियाचा वापर करून त्या मुलीला रुचिकाला माफी मागायला किती लावताय तुम्ही. विचित्र आहे ते. म्हणजे 15 वर्षाच्या मुलीच्या पाठीमागे तुम्ही लागताय. तुमचं जर्नलिझम, तुमचं एक्झॅक्टली. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम तुम्ही अशा गोष्टींमध्ये वापरताय. ती कुठल्या सलूनमध्ये काम करत होती, तिच्यापर्यंत पोहोचून तिच्या आधार कार्डच्या कॉपीज दाखवल्या जातायत. म्हणजे अगदी. कमाल आहे किती म्हणजे की क्रूर आहे तुम्ही हे, किती क्रूर हो आहे. ना. मग अशा पद्धतीची जर सिस्टीम सोबत असेल, तरी सुद्धा झुकावं लागलं, याच्यातनं काय अर्थ दिसतो? म्हणजे की मीडिया सोबत नव्हता, त्याच्यानंतर सगळ्या ईडी आणि म्हणजे या सगळ्यामुळं विरोधकांना गप्प करून ठेवलेलं आहे. याच्यानंतर केवळ जेनझीनं ज्या भाषेमध्ये उत्तर दिलं, त्याच्यामुळं झालेला हा पराभव आहे. याचा तुम्हाला पुढच्या राजकारणावरती कसा परिणाम दिसतो? मोदी काही धोरणात्मकदृष्ट्या काही बदल करतील का? या रागाला समजून घेतील का? की त्यांना हे कळण्यापलीकडचं आहे? तुमचं आकलन काय आहे या सगळ्याबद्दल? अशा प्रकारे आंदोलन झाल्यावर हं. मोदींनी खूप मोठा बदल करायला हवा. आपल्या गव्हर्नन्समध्ये बदल करायला हवा. लोकांशी ज्या पद्धतीने ते संवाद करतायत, त्यांची जी व्हॉट्सअप संस्कृती आहे ही त्यांनी टाकून द्यायला हवी. त्यांना हं. एवढंच वाटतंय की व्हॉट्सअप संस्कृती टाकून द्यायची म्हणजे काय, रोज रात्री 11 वाजता Instagramवर व्हायचं, असं काही नाहीये. हे लक्षात घ्या. ही या हां. मुलांची आयुष्य जी आहेत, या मुलांच्या आकांक्षा ज्या आहेत, या मुलांची स्वप्न जी आहेत, ती Instagramच्या पलीकडे आहेत. Instagram हे केवळ एक व्यासपीठ आहे. निमित्त. खरं. काल जसं Twitter हे व्यासपीठ होतं, Facebook हे बरोबर. व्यासपीठ होतं, आता आउटडेटेड झाली. तसंच Instagram हे व्यासपीठ आहे. उद्या कदाचित हेही व्यासपीठ आउटडेटेड होईल. पण बरोबर. मोदींना हे कळत नाहीये. मोदींचा टूलकिट जो आहे ना, या आंदोलनाशी डील करण्याचा, तो जुना आहे. त्यांना हे जुना आहे. कळत नाही. म्हणजे या मुलांची बदनामी करा, या मुलांना दम द्या, पोलीस घाला. त्यांचं काय, हं. चंद्रकांत पाटील जे म्हणाले, की तिकडे जो दगड पडलेला आहे दगडावरती रस्त्यावर, दगड कमाल. पडलेला आहे, त्याच्यावरच्या फिंगरप्रिंट घेणार आहे. ते फुटप्रिंट असं म्हणाले, फुटप्रिंट. फिंगरप्रिंट नाही म्हणाले. तेव्हा फुटप्रिंट. फुटप्रिंट आणि फिंगरप्रिंट याच्यातला फरक चंद्रकांत पाटलांना कळत नाहीये. माझं हं. मत आहे, चंद्रकांत पाटीलच नव्हे, या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात दगड भरलेले आहेत आणि हं. त्यांना अंदाज येत नाही की ही हं. पिढी जी आहे, तरुण पिढी, ती काय खरंय. करणार आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे हे पारंपरिक मार्गानेच त्यांना उत्तर द्यायचा जुन्या प्रयत्न पद्धतीने करतायत. डील करू बघतायत. बरोबर. आणि एक्झॅक्टली. आणि मोदी सत्ताधाऱ्यांची पकड जी आहे ना सत्तेवरची, ती हं. गेलेली आहे. मला हं. असं वाटतं, मला पहिल्यांदाच जाणवलं. मी तुला सांगतो, 12 वर्षात मी मोदींचा टीकाकार आहे, उघडपणे हं. टीकाकार आहे. मला मोदी हे हुकुमशाह आहेत, लोकनियुक्त हुकुमशाह, हे मी तुझ्याकडेही बोललेलो आहे. आणि बरोबर. ते जावेत असं वाटतं. नाहीतर उद्या ते पुतीनच्याच मार्गाने जातील. पण या आंदोलनाने मोदींना दाखवून दिलं, की तुम्ही हुकुमशाह आहात. हं. पहिली संधी होती मोदींना चांगल्या प्रकारे संवाद करायची, हो. मुलांशी बोलायची, ती गमावली. हं. त्यांनी हं. फोर्स वापरला, त्यांनी हं. पोलीस बळाचा वापर केला आणि हं. हे दाखवून दिलं की आपण हुकुमशाहच आहोत. हुकुमशाही पलीकडे आपल्याला काही कळत नाही आणि संघाचा जो संस्कार आहे तो या एकचालकानुवर्तित्वाचा आहे, हुकुमशाहीचा आहे. तेव्हा मुलांना चेपणार आम्ही, मुलांना दाबणार, मुलांचं हं. रिप्रेशन करणार, हे लक्षात घ्या. मला असं वाटतं की मोदींची जी कमान आहे ती आता खाली 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 जाणार आहे. अमित शहाची ओके. क्रेडिबिलिटी संपलेली आहे. राहुल गांधींनी योग्य गोष्ट केली. राहुल हं. गांधींनी योग्य गोष्ट केली की अमित शहाचा राजीनामा मागितला. माझं तर असं मत आहे, यापुढे हं. राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं, हो. उत्कृष्ट केलं. जंतर मंतरवरच्या आंदोलनाला समांतर त्यांच्या भूमिका होत्या, पण तरी हं. सुद्धा त्या एकमेकाला पूरक होत्या. आणि मी तुला आज एक बातमी देतो. हं. मला असं वाटतं, मला असं पहिल्यापासून वाटत होतं, की राहुल गांधींनी जंतर मंतरवर यायला हवं होतं. कारण हं. राहुल गांधी हा आजच्या तरुणांचा आवाज आहे. हं. राहुल गांधी हा आमचा उद्याचा पंतप्रधान आहे, असं माझं म्हणणं आहे. हा हं. माणूस चांगला आहे, त्याला संवेदना आहे. ते नेहाला भेटले, ते इतर मुलांना भेटले, ते बरोबर. जखमी झालेल्या पॅलेट गननी मुलांना भेटले. हं. राहुल गांधी यायला निघाले होते जंतर मंतरवर. मला ही माहिती, हा निरोप आला होता जंतर मंतरवर जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला बरं. त्यानंतर, की राहुल गांधी इथे यायला तयार आहेत, ते येऊ शकतात, इच्छा आहे. मला असं बरं. वाटतं हे नेहा मार्फतच अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकार्यांना कळवण्यात आलं. पण ओके. अभिजित दिपके आणि सहकारी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यामुळे एकदम त्यांचे हात स्वर्गाला पोचले होते. त्यामुळे त्यांनी बरं. सांगितलं की आम्हाला आता राहुल गांधींची गरज नाही.
हे बर. सत्य मी तुला सांगतो, ही बातमी सांगतो आहे. बापरे. हा आम्हाला हा. आता राहुल गांधींची गरज नाही. राहुल गांधींनी स्टेप बाय स्टेप पावलं टाकली. त्यांनी पवन हम्म, खेरांना आधी पाठवलं. काँग्रेस हम्म, नेत्यांनी या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक याच्या उपोषणाला पाठिंबा दिला. हम्म, राहुल गांधी जंतर मंतरवर आधी का आले नाहीत, हम्म. हा प्रश्न आहे. बरोबर आहे, माझंही मत बरोबर. होतं त्यांनी आधी यायला पाहिजे होतं. पण ते हम्म, जर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवर येणार असतील, त्यांनी तशी हम्म, इच्छा नेहाकडे व्यक्त केली असेल, तर मला हम्म. असं वाटलं की ही सीजेपीची चूक आहे की विरोधी पक्ष नेत्याला त्यांनी तिथे यायला दिलं नाही. या देशातल्या पंतप्रधानांप्रमाणे विरोधी पक्ष नेत्याचा सुद्धा एक मान आहे, बरोबर. सन्मान आहे, तो सीजेपीनी राखायला हवा होता. पण मला खरंय. असं वाटतं की सीजेपीच्या मनात सुद्धा राहुल गांधींविषयी एक थोडीशी का होईना अडी होती. त्यामुळे बर. त्यांच्यात म्हणजे एका बाजूला राहुल गांधींच्या मनात सुद्धा यांच्याविषयी काही रिझर्वेशन होते, यांच्या मनात सुद्धा बरोबर. रिझर्वेशन होते. त्यामुळे हम्म, दोघांचा संवाद होऊ शकला नाही. पण मी तुला एक हम्म. सांगतो, पुढे या देशामध्ये जर सरकार विरोधी आंदोलनं व्हायची असतील, समजा हम्म, सीजेपीने आता जाहीर केलंय की आम्ही बेरोजगारी विरुद्ध आंदोलन करू, तर हम्म. विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आणि सीजेपीला हातात हात घालून जावं लागेल. बरोबर. सीजेपीचा बरोबर. ऐतिहासिक रोल होता या आंदोलनामध्ये, तो आता एका टप्प्यावर संपलेला आहे असं मला वाटतं. ओके. त्यांना स्पष्टपणे सरकार विरोधी भूमिका घेऊन विरोधी पक्षांच्या हातात हात घालून जावं लागेल. कारण शेवट बर. सीजेपी हा काही राजकीय पक्ष नाहीये. सध्या तरी बरोबर. ते राजकीय पक्ष होतील अशी शक्यता नाहीये. त्यांच्यापैकी हम्म. काही जणांच्या मनात असेल कदाचित की आपला राजकीय बरोबर. पक्ष झाला पाहिजे, पण त्यांनी अजिबात त्या भानगडीत पडू नये असं मला वाटतं. याचं बर. कारण सीजेपी हा राजकीय पक्ष झाला तर आणखी एक छोटा पक्ष या देशात येईल. अशा बर. छोट्या पक्षाची आपल्या देशाला गरज आहे का, हा खरा हम्म. मुद्दा आहे. आणि अगदी दुसऱ्या आम आदमी पार्टीचा जन्म होईल. त्यामुळे बरोबर. सीजेपीने जर राजकीय पक्ष करायचं ठरवलं तर दुसऱ्या आम आदमी पार्टीचा जन्म होईल. ते अतिशय हानिकारक ठरेल या देशातल्या लोकशाही चळवळीला. कारण विरोधी पक्षांच्या मतांमध्ये मग अधिक फूट होईल. जे गुजरातमध्ये आपने केलं, बरोबर. काँग्रेसची बरोबर. मतं खाल्ली आणि भाजपला मदत केली, तेच राष्ट्रीय पातळीवर सीजेपी करेल. त्यामुळे मला असं वाटतं, हम्म. अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकार्यानं माझं स्पष्ट सांगणं आहे, जे मी सांगितलेलं सुद्धा आहे, की तुम्ही ह्या राजकीय पक्ष काढायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही सिव्हिल बरोबर. सोसायटी मुवमेंट, युथ हम्म. मुवमेंट म्हणून काम करा. तेच आता त्यांच्या डोक्यात आहेत. काल अभिजितने मान्य केलं की आता बर. आम्ही युथ मुवमेंट म्हणून काम करणार, आम्ही एक सिव्हिल सोसायटी चळवळ म्हणून काम करणार आणि यापुढे बेरोजगारीचा प्रश्न घेणार. ते घ्यायला पाहिजे, तशी चळवळ खरंय. पाहिजे. प्रश्न केवळ भरपूर राजकीय आहेत पक्ष युवकांचे. परिवर्तन घडवत नाहीत आणि बरोबर. निवडणुकीतून होणारं परिवर्तन हे केवळ परिवर्तन नसतं. पण सर, आता या सगळ्यामध्ये या आंदोलनानं विरोधकांना नेमका काय धडा दिलेला आहे? विरोधी राजकारणानं या आंदोलनातनं काय शिकलं पाहिजे? अ, कशा पद्धतीनं मोदींशी लढता येऊ शकतं, त्यांना झुकवता येऊ शकतं, याचा काही एक फॉर्म्युला या आंदोलनामध्ये तुम्हाला दिसतोय का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीडिया, म्हणजे ज्या पद्धतीनं मीडिया कव्हरेज या सगळ्याचं झालं, सीजेपीनं पण मीडियाकडे कसं बघितलं पाहिजे आणि मीडियाचा पुढच्या दृष्टीनं कसा वापर होऊ शकतो? तुमचं काय मत आहे? प्रशांत, मला असं वाटतं दोन्ही मुद्द्यांवर आपण बोलूया. हं, म्हणजे जसा या आंदोलनानं सत्ताधाऱ्यांना धडा दिलाय, माझ्या मते या आंदोलनानं विरोधकांनाही मोठा धडा दिलेला आहे. याचं कारण माझा जो अनुभव आहे ना, जंतर मंतरला 20 जुलैला जी मुलं रस्त्यावर आली, लाखभर मुलं, ही कोणत्याही पक्षाची कनेक्टेड नव्हती. मुंबईमध्ये 26 जुलैला जी मी प्रचंड गर्दी पाहिली, ती मुलं हं. ही कोणत्याही राजकारणाशी कनेक्टेड होती असं मला वाटत नाही. मी तुला दोन हं, अनुभव मुंबईमध्ये हं. उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी विजय सभा आयोजित केली होती हो, शिवाजी पार्कवर. हो. तिथेही हजारो मुलं आली. पण कुणीतरी घोषणा द्यायचा माईकवरून प्रयत्न केला, उद्धव ठाकरे आगे बढो, राज ठाकरे आगे बढो. काहीही प्रतिसाद मिळाला नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. बरं. दिल्लीतही सगळ्या आंदोलनामध्ये राहुल गांधी जिंदाबाद किंवा राहुल गांधी मुर्दाबाद किंवा काही तत्सम विरोधी पक्षाच्या नावाने हो. कोणतीही घोषणा मी ऐकली नाही, हे लक्षात ठेव. बरोबर. तेव्हा या मुलांची बांधिलकी जशी सत्ताधाऱ्यांशी नव्हती, तशी या मुलांची बांधिलकी विरोधकांशीही अजिबात नव्हती, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे ही खरं आहे. मुलं ताजी आहेत. ही मुलं कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंधनात न बसणारी आहेत आणि या हं. मुलांनी प्रतिसाद दिला तो कुणाला दिला?
तो अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक या व्यक्तींना दिला नाही. ते जे म्हणत होते त्या मुद्द्यांना दिल्या. अभिजितनी जेव्हा पहिल्यांदा कॉक्रोच जनता पार्टीचा अकाउंट उघडला तेव्हा त्यांनी 5 मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये शिक्षण विषयक मागण्या होत्या. त्यामध्ये जी खरेदी विक्री जी आमदार खासदारांची चालते त्याविषयी मागण्या होत्या. राजकारणातला भ्रष्टाचार जो आहे, क्रिमिनलायझेशन जे आहे त्याच्याविषयी मागण्या होत्या. हे सगळं वाचून ही मुलं आली होती. अभिजित दिपके कोण हे कदाचित त्यांना यापूर्वी माहिती नसेल. सोनम वांगचुक कोण हे माहित नसेल. पण त्यांनी सोनम वांगचुक यांचा निर्धार पाहिला, अभिजितची चिकाटी पाहिली आणि प्रतिसाद दिला. यापूर्वी सुद्धा काँग्रेसने, राहुल गांधींनी, NSUIने, युथ काँग्रेसने आंदोलन केलं होतं नीटच्या पेपरफुटी विरुद्ध किंवा इतर पेपरफुटी विरुद्ध. पण ते आंदोलन काँग्रेस पुरतं मर्यादित राहिलं होतं. त्यामध्ये बाहेरची मुलं आली नव्हती. विरोधी पक्ष जे बोलत होते ते आपल्या चौकटीत बोलत होते. मला असं वाटतं सगळ्यात या आंदोलनाचं वैशिष्ट्य हे आहे की राजकारणाबाहेरची मुलं यामध्ये आली. ती टिकतील की नाही मला माहित नाही. त्यांना टिकवण्याचं काम हे CJPचं आहे, विरोधी पक्षांचं आहे, लक्षात घ्या. पण विरोधी पक्षांनी या मुलांना गृहीत धरू नये, कारण उद्या जाऊन ही मुलं विरोधी पक्षांना, काँग्रेसला, राहुल गांधींना किंवा इतर पक्षांना, समाजवादी पक्ष, इतर पक्ष असेल, शिवसेना असेल, त्यांना मतं देतील असं नाही. CJPच्या स्टेजवर काँग्रेसचे नेते आले, त्यांनी पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे आले, ते पहिल्यापासून अभिजित दिपकेच्या पाठीशी होते. पण म्हणून ही मुलं उद्या या पक्षांना मत देतील असं वाटत नाही. या पक्षांनी तरुणांसाठी अजेंडा दिला, या पक्षांनी शिक्षण व्यवस्थेवर काम केलं, या पक्षांनी बेरोजगारीवर काम केलं तर कदाचित ही मुलं त्या पक्षांना पाठिंबा देऊ शकतात. पण या मुलांचा हा संदेश आहे की आम्हाला गृहीत धरू नका. आम्ही जसे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहोत तसे तुमच्या राजकारणाच्या सुद्धा बाजूने नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. प्रशांत, आणि तुझा दुसरा मुद्दा जो आहे मीडियाबद्दल, मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना जसा माज आलेला आहे ना, तसा जो मेनस्ट्रीम मीडिया आहे, ज्याला आपण बहुतांश गोदी मीडिया म्हणतो, त्यांना सुद्धा एक मस्ती आलेली आहे. त्यांना कळतच नाही लोकांमध्ये काय चाललेलं आहे. अँकर स्टुडिओमध्ये ठरवतात की जनमत हे आहे. कुठला सर्वे केलात तुम्ही जनमताचा? मोदी पॉप्युलर आहे असं सर्वे तुम्ही करता, राहुल गांधी पॉप्युलर आहे असं सर्वे करता. त्या सर्वेचा खरेपणा किती आहे हे स्टुडिओत बसलेले जे अँकर आहेत ना, ते स्वतःचा अजेंडा लादायचा प्रयत्न करतात. स्टुडिओत बसलेल्या अँकरवर दबाव असतो मालकाचा, मालकावर दबाव असतो सत्ताधाऱ्यांचा, कारण मालकाने सत्ताधाऱ्यांकडून करोडो रुपयांच्या जाहिराती घेतलेल्या असतात, हे लक्षात ठेव. तेव्हा हा गोदी मीडिया जो आहे त्याला मोडीत काढलं या मुलांनी. का घोषणा होत होत्या, गोदी मीडिया चले जाओ, गोदी मीडिया चले जाओ. काही रिपोर्टर्सना सुद्धा घेरण्यात आलं आणि त्यांना सुद्धा काही आक्रमक प्रश्न विचारण्यात आले, शिवीगाळ करण्यात आली असा आरोप आहे. माझा मुद्दा असा आहे, रिपोर्टरना टार्गेट करण्याचं कारण नाही, कोणाविरुद्धही हिंसाचार करण्याचं कारण नाही, अगदी रिपोर्टर गोदी मीडियाचा असला तरी सुद्धा. परंतु माझा मुद्दा असा आहे, गोदी मीडिया गेली 12 वर्ष जे चुकीचं करतोय, संपादक चुकीचे वागतायत, संपादक बातम्या दडपतायत, मालक दबाव आणतोय, सत्ताधाऱ्यांकडून पैसे घेतोय, या विरुद्ध किती रिपोर्टर्स बोलले. मी तुला एक उदाहरण सांगतो. सोहित मिश्रांनी NDTVची नोकरी सोडली जेव्हा त्याला राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये जाऊन चुकीचं वाग असं सांगितलं तेव्हा. किती रिपोर्टरनी असं बंड केलं आपल्या संपादकाविरुद्ध, मालकाविरुद्ध. आता ते म्हणतील आमच्या पोटाचा प्रश्न आहे. पोटाचा प्रश्न या देशातल्या 135 कोटी जनतेचा पण आहे. तेव्हा तुम्ही पोटाचा प्रश्न काहीतरी अनोखा आहे असं सांगू नका. पाठीचा कणा लागतो प्रशांत. मीडियाने हा पाठीचा कणा दाखवला नाही. CJPचं जे आंदोलन आहे त्यावर बहिष्कार टाकला सुरुवातीला, नंतर हे लोक आले शेवटच्या क्षणामध्ये. ते का आले? आजतक पासून सगळे, या सगळ्यांना त्यांना TRP मिळत होता. हेच अण्णांच्या आंदोलनात पण दिसलं होतं. जेव्हा अण्णांच्या आंदोलनामध्ये गर्दी नव्हती तेव्हा हे मीडिया आला नव्हता. नंतर जसजशी गर्दी व्हायला लागली तसतसा मीडिया आला. याचं कारण या अँकर्सना, या मालकांना, या संपादकांना एकच कळतं, जिथे गर्दी आहे तिथे जायचं. हे कावड यात्रा सुद्धा दाखवतात. त्यामुळे यांनी CJPचं आंदोलन दाखवलं, यात मला काय आश्चर्य वाटत नाही. हा मीडिया जो आहे ना तो पूर्णपणे विकला गेलेला आहे. बहुसंख्य मीडिया, काही अपवाद आहेत, रवीश कुमार सारखे अपवाद आहेत, इंडिपेंडंट जर्नलिस्ट आहेत तुझ्यासारखे, हे अपवाद आहेत. आपण प्रतिकूल परिस्थितीत काम करतोय, हे बघतोय आपण सगळं काय चाललंय. पण मेनस्ट्रीम मीडिया हा बहुतांश विकला गेलेला आहे. त्यांच्या संपादकांनी डोकी गहाण ठेवलेली आहेत.
म्हणून त्यांना हे आंदोलन कळलं नाही आणि आता अभिजितच्या मुलाखती घेण्यासाठी हे राईन लावतायत. सीजेपीने पहिल्यांदा सांगितलं आम्ही गोदी मीडियाशी सहकार्य करणार नाही. आता अभिजित दिपके आष्टक पासून सगळ्यांना मुलाखती देतोय. याचा अर्थ कसा लावायचा? माझा मुद्दा असा आहे की सीजेपीने स्वतःचं डोकं सुद्धा भानावर ठेवलं पाहिजे. याचं कारण ज्या मीडियाने तुमच्यावर अन्याय केला, जो मीडिया तरुण मुलं जी FIR मध्ये अडकली त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय, ती जी रुचिका आहे तिचा व्हिडिओ व्हायरल केला CNN IBNनी. या मुलांना जो ब्लॅकमेल करतो आहे त्यांच्याशी तुम्ही कॉम्प्रोमाइज कसं करता? गोदी मीडियाशी तुम्ही कॉम्प्रोमाइज कसं करता? माझ्या अभिजित दिपकेला, सौरव दासला हा सवाल आहे की तुम्ही गोदी मीडियाशी जर कॉम्प्रोमाइज केलं तर तुमची विश्वासार्हता कमी होईल. कालपर्यंत ही मुलं तुमच्यावर विश्वास ठेवत होती, यापुढे ठेवतील की नाही माहित नाही. तुम्ही प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कृपया हे करू नका. पण जसं सत्ताधाऱ्यांचं वस्त्रहरण झालं, विरोधकांची जी लिमिटेड संवेदनशीलता आहे ती एक्सपोज झाली, तसंच यामध्ये मीडियाचं सुद्धा वस्त्रहरण झालेलं आहे. आपण लक्षात घ्यायला पाहिजे. लोकशाहीचं जे खच्चीकरण झालंय भारतामध्ये, त्याला जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत, जेवढे विरोधक जबाबदार आहेत, तेवढा मीडिया सुद्धा जबाबदार आहे आणि मीडियाचा बुरखा या आंदोलनात फाटला असं मी म्हणेन. खरंय. आता तुम्ही जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या सहकाऱ्यांचे लचके तोडले जात आहेत, 15 वर्षांची एक रुचिका सिंग काहीतरी बोलली तर त्याच्याबद्दल मीडियामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी चर्चिल्या जात असताना दुसरीकडे तुम्ही त्याच मीडियाला मुलाखती देतायत. किमान त्यांच्याकडे काही अटी शर्ती तुम्ही मांडायला पाहिजेत, त्यांना सांगायला पाहिजे की अशा पद्धतीचं वार्तांकन पुन्हा चालणार नाही. ते होताना दिसत नाहीये. आणि देशाच्या राजकारणामध्ये आपण बघतोय की तिकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी एक ट्रेंड सेट केलाय. ते संपूर्ण कॅम्पेनमध्ये त्यांनी एकही मुलाखत मीडियाला दिली नाही, मेनस्ट्रीम मीडियाला. ते तिथं आपल्या सरकारच्या जाहिराती सुद्धा मीडियाला द्यायला तयार नाहीयेत. तुम्हाला या सगळ्या चर्चेबद्दल काय वाटतं? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.